न्यायालयाचं सर्किट बेंच होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन श्रीहरी आणे यांनी व्यक्त केलंय। न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उच्च न्यायालयाचे साखळी खंडपीठ अर्थात सर्किट बेंच स्थापन होणं गरजेचं आहे। गेल्या 2 दशकांपासून राज्यातल्या पुणे, कोल्हापूर आदींसह इतर ठिकाणी साखळी खंडपीठाची निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरतीये। सोलापूर जिल्ह्यात देखील असं खंडपीठ स्थापन व्हावं यासाठी उठाव झाला होता। आता त्याच अनुषंगाने विचार करण्यास हरकत नाही असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी केलंय। ते सोलापूर बार असोसिएशनच्या औपचारिक भेटीदरम्यान बोलत होते। खंडपीठ कोठं व्हावं याविषयी स्पष्ट कायदा अस्तित्वात नाही, शिवाय खंडपीठ निर्मितीसाठीचे निकष देखील निश्चित नाहीत। मात्र संबंधित जिल्ह्यातील दाखल होणारे न्यायालयीन खटले, आवश्यक ती उपलब्ध साधन सामग्री, जागेची उपलब्धता, त्यातून होणारा जनहित याचा विचार होत असतो। पश्चिम बंगालमध्ये अत्यंत छोट्या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील 3-3 बेंच उभारले गेले आहेत। त्याच धर्तीवर आपल्या राज्यात सुद्धा छोटी खंडपीठ स्थापन करायला हरकत नाही। त्यासाठी सर्वस्वी अधिकार देशाचे मुख्य न्यायमूर्तींना आहेत। त्याबाबत सकारात्मक दृष्टीने उठाव होणं गरजेचं वाटतं असं सांगून नवोदित वकिलांना श्रीहरी आणे यांनी वकिली क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्पणी देखील सांगितल्या। कंट्रोल राहतो, त्याच्यामुळे सरकारशी संपर्क असणं गरजेचं आहे। पण ह्या पलीकडे जाऊन आपल्या मागणीला नाही म्हणण्याकरता कायद्यामध्ये सरकारला अधिकार नाही, जसा हो म्हणण्याकरता कायद्यामध्ये त्यांना अधिकार नाही। मग सरकारला जर आपण 1 मिनिट बाजूला ठेवलं तर मग प्रश्न कोणाचा राहतो? मुख्यतः प्रश्न हा हायकोर्टाच्या कक्षेत येतो आणि ॲट अ सेकंड लेवल सुप्रीम कोर्टाकडे जातो। हायकोर्टाच्या कक्षेत आलेला प्रश्न सुटत का नाही याचा विचार करता मला जी 2-3 प्रमुख कारणं दिसतात, मी सध्या त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाजूचा विचार करतोय आणि थोबडेजींनी जसं म्हटलं की निकष काय असतील त्याच्याबद्दल मी 1-2 मिनिटं नंतर येईल। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबींचा विचार करताना मला असं दिसतं की आपल्याकडे महाराष्ट्राच्या विविध भागांची वकिलांची लिटिगेशनची स्थिती जाणणारं एकमेव सेंटर असं नाही आहे। नागपुरात काय घडतंय ते इथल्या लोकांना माहीत नसतं, इथे काय घडतंय ते पलीकडल्या गावात माहीत नसतं। बारबद्दल बोलतोय मी, लिटिगेशनबद्दल बोलतोय। याचं कारण असं की प्रामुख्याने आपले चीफ जस्टिसेस हे दुसऱ्या राज्यातून येतात। तुम्हाला हे माहीतच आहे, एक मध्ये इंदिरा गांधींच्या वेळेला हे प्रथा निर्माण करण्यात आली की कुठल्याही जजला कुठल्याही कोर्टात तुम्ही ट्रान्सफर करू शकायचे। त्याच्याबद्दल बऱ्याच मोठ्या प्रमाणात देशभर प्रोटेस्ट झाले आणि ती प्रथा काही दिवसांनी बंद झाली। पण चीफ जस्टिस मात्र एखाद्या कोर्टाचा त्याच कोर्टातून नॉर्मली होत नाही, त्याला दुसऱ्या कोर्टातून आणण्यात येते। ही रूढी आता देशभर कायम आहे। आपल्याकडे जे चीफ जस्टिसेस येतात मुंबई हायकोर्टात ते प्रामुख्याने इतर प्रीमियर हायकोर्ट्स मधून येतात। देशामध्ये 4 प्रीमियर हायकोर्ट्स आहेत, इंग्रजांनी स्थापन केलेले। कलकत्ता एक आहे, मद्रास दुसरं आहे, अलाहाबाद तिसरं आहे आणि मुंबई चौथं आहे। काळानंतर दिल्ली आलं, इतर मोठे मोठे हायकोर्ट्स आले, पण आपल्याकडे जे येतात ते ह्या हायकोर्टातून येतात आणि आपले जजेस या हायकोर्टातून बाहेर जातात। बाहेरच्या जजला कोल्हापूर का सोलापूर हे कशाशी खातं ते माहीत नाही आणि ही अपेक्षा ठेवणे बरोबर नाही। त्यांना इथलं लिटिगेशन मुंबईत किती पोहोचतं, सोलापूरचं लिटिगेशन मुंबईत किती पोहोचतं, कोल्हापूरचं किती पोहोचतं हे रजिस्ट्रारला विचारल्याशिवाय त्यांची तोंड ओळखही नसते। हा जो एक कम्युनिकेशनचा भाग आहे हा मोठ्या प्रमाणात ॲब्सेंट आहे। ओव्हरकम कसं करायचं हे जर आपण मला विचारलं तर एक मोठी पद्धत मला जी दिसते, एक मोठी उपलब्धी जी मला दिसते ती म्हणजे आपल्या गार्डियन जजच्या थ्रू हे करता येईल। इथले गार्डियन जज मला निश्चित माहिती, पण बहुतेक आमचे नितीन जामदार साहेब असावेत, चव्हाण साहेब, त्यांना आपला इथला फॅक्च्युअल स्टॅटिस्टिकल डेटा जर चीफ जस्टिस पुढे मांडता आला या प्रश्नाच्या चौकटीमध्ये तर काही मूव्हमेंट शक्य होते। बार काउन्सिल ही दुसरी एक इंडिपेंडेंट संस्था आपण पकडून चालू
जी सुद्धा हे पुढे राहून ठेवू शकेल. पण बार काउन्सिलला स्वतःचे लिमिटेशन्स आहेत, हे आपल्याला बघावंच लागतं. फॉर इन्स्टन्स, जसे आपले मेंबर बार काउन्सिलमध्ये बसतात तसेच पुण्याचेही बसतात, तसेच कोल्हापूरचेही बसतात. मग ह्या सिस्टीममध्ये एक कॉन्फ्लिक्ट निर्माण होण्याची शक्यता असते आणि प्रत्येकाला माझ्या गावाबद्दल बोलताना होणारा एक साहजिक संकोच असू शकतो अशा सेटअपमध्ये. हे बरोबर आहे का चूक आहे याच्यात मी जात नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि जरी वस्तुस्थिती असली तर तुमचं प्रभावी रेप्रेझेंटेशन होऊ शकत नाही. एक रिपोर्ट लिहून पाठवणं यांनी कधीच काहीही साध्य झालं नाही. आमच्याकडची जुनी म्हण आहे, मला निश्चित वाटतं इकडल्याही भागात तीच असणार, की रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही बाळा. मग ते जर स्थिती असेल तर आपल्याला मागणीही करावी लागते. आम्ही रिपोर्ट पाठवून दिला तर सरकारी खाक्यामध्ये जसे रिपोर्ट कुठल्या तरी बंद कपाटात जाऊन अनेक वर्ष पडून राहतात, तसेच हायकोर्टातही जातात. फरक फारसा काही नाहीये. हायकोर्टातली कपाटं अजून लाकडाची, सरकारी कपाटं स्टीलची आहेत, एवढा काय तो फरक आहे. त्याच्या मागचा बाबूगिरीचा स्वभावही तोच आहे. त्याच्यामुळे तुमच्या रिपोर्टला पलीकडे काही होईल याची अपेक्षा ठेवू नये. बार काउन्सिलची मदत जरूर घ्यावी, पण बार काउन्सिलची मदतीची एरिया म्हणा किंवा कक्ष म्हणा जो मला दिसतो तो टू फोल्ड दिसतो. पहिलं तर बार काउन्सिलनी जनरल बार्समध्ये एक जो विचार आहे की कोल्हापूरला हायकोर्टचा बेंच झाला तर सोलापूरला होऊ शकत नाही, हे काढून टाकायला पाहिजे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी ॲडव्होकेट आणे यांचं स्वागत केलं. त्यांचा परिचय उपाध्यक्ष असीम बांगी यांनी करून दिला. बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी सोलापूरमध्ये साखळी खंडपीठ उभारण्याच्या दृष्टीनं आवश्यक असणारे पोषक स्थिती स्पष्ट करून श्रीहरी आणे यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन सचिव ॲडव्होकेट कर्ण भोसले यांनी केलं. यावेळी सिनियर ज्युनियर वकिलांच्या शंकांचं समाधान देखील श्रीहरी आणे यांनी केलं. यावेळी वकील संघाच्या वतीनं नवीन वर्षाचं स्वागत लाडूंचं वाटप करून करण्यात आलं. शिवाय नवीन वर्षात अनेक महत्त्वपूर्ण कामांचा संकल्प करण्यात आला. शेवटी आभार सहसचिव ॲडव्होकेट अनिता रणशृंगारे यांनी मानले. कार्यक्रमाचं उत्तम आणि नेटकेपणाने संयोजन खजिनदार ॲडव्होकेट अविनाश काळे यांनी केलं. यावेळी ॲडव्होकेट के चंद्रमोहन, सीएम सावंत, एल.व्ही. काटकर, डी.जी. चिवरी, बाबासाहेब जाधव, सोपान शिंदे, राजेंद्र फताटे, शिवशंकर घोडके, मल्लीनाथ पाटील, अशोक जालादी, एस.एस. पुजारी, लक्ष्मण पाटील, बाळासाहेब नवले, बापू देशमुख, अश्विनी क्षीरसागर आदी वकील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.